एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे। गेटवेवरून एलिफंटाकडे जात असताना ही बोट उलटल्याची घटना घडलेली आहे आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। मला माहिती आहे, मी अनेक वेळा हाऊसमध्ये याच्यावर बोललेलो आहे की हे आंतरराष्ट्रीय पर्यटनाचं हब झालेलं आहे आणि गेट मुंबईमध्ये किंवा इंडियात येणारा माणूस गेट ऑफ इंडियाला येतो, त्या दृष्टीने ती सुविधा नाही आहे। पण ती चर्चा इथे करण्याची गरज नाही। आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत आणि सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले, मृत्युमुखी झाले याचा आकडा आज सुद्धा पोलिसांकडे नाही आहे। पण मला वाटतं थोड्या वेळात ते मिळेल। पण आज प्राथमिकता अशी आहे की असलेले जिवंत असलेले प्रवासी या ठिकाणी कसे येतील हे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे। मला वाटतं की MMBने या ठिकाणी ही दुसरी घटना आपल्याकडे घडते। विनायक मेटेंनी यावेळेला नेलं होतं तेव्हा मी अलिबागला होतो, मी माझी बोट पाठवली आणि त्यावेळेला आपण सगळे चंद्रकांत पाटलांचे जाधव नावाचे PS होते आणि ते पण वाचले। परंतु त्यावेळची जी सुविधा होती की क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यावेळेला विनायक मेटेंनी भरले होते आणि त्यामुळे झालं। तीच परिस्थिती आहे असं मला वाटतं। नाही, पण तुम्ही म्हणाल नौदलाची म्हणजे भारतीय नौदलाच्या बोटीने ठोकल्यामुळे नेव्ही काय ते कळत नाही, नेव्ही किंवा असं ऐकिवात येते, नक्की काही वाटत नाहीये। पण साधारण जी माहिती आता समोर येते जवळपास एक जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि 25 लोकांना रेस्क्यू केले असं आता अधिकृतपणे गव्हर्नमेंटकडून सांगण्यात येईल। नाही, मला माहिती नाही, मी तुमच्या बरोबर चाललो, मला बातमी समजल्यावर मी पण या व्यवसायात आहे, आमचे समव्यावसायिक सगळे लोक आहेत, त्यांना या ठिकाणी काय मदत करता आली ते बघू। ज्या बोटी आमच्या आहेत आणता येताना ते आपण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो। मला वाटतं की हा गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये MMBला आणि पोर्ट डिपार्टमेंटला एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। पण ती चर्चा आता करण्यात काय अर्थ नाहीये। आज आपल्याला प्रत्येक प्रवासी कसे वाचतील हे बघण्याचं काम आपण करायला पाहिजे। आपण पाहिलं असेल तर तुम्ही एक म्हटलं की 25 पेक्षा पण जास्ती लोक क्षमतेपेक्षा पण, मग यावरती गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे नक्की अशी जर घटना घडत असेल? गुन्हा जो जे आहे त्याच्यावर आता चर्चा करू नका, माझं म्हणणं आहे। पहिलं याच्यामध्ये आपली आज प्राथमिकता अशी आहे की जे प्रवासी बुडालेले आहेत त्यांना इथे कसं आणता येईल हे बघण्याचं काम आपण प्रामाणिक करू। ती चर्चा येईल, गुन्हा बिन्हाचं मागवून बघू। परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीचं आंतरराष्ट्रीय पर्यटन हब हे त्या ठिकाणी झालेला आहे त्याला सुधारणा कशी करता येईल मी अनेक वेळा हाऊसमध्ये असताना यावर बोललेलो आहे। समोर बघा सर, नेवी क्या कोस्ट गार्ड की टक्कर दी, इसलिए बड़ा सस्ता हुआ है। ये तो गंभीर बात हो रहा है। तो इसके लिए अभी कितने लोग उधर अंदर आए, कितने निकले और कितने प्रवासी थे ये अपने को अभी तक मालूमात नहीं होती है। एक घंटे में हो जाएगा मेरे को। सर ऑफिशियली अभी एक है कि एक डेड है और 21 पैसेंजर्स जो है वो फिलहाल नहीं, मैं क्या बोलता हूँ, जो आपको नॉलेज है उतना भी मेरे को नहीं है। मैं अभी आया हूँ, लेकिन मैं बोलता हूँ अपनी सबकी जिम्मेदारी है कि बोट ये जो है जितने बोट में जो पैसेंजर थे वो कैसे बचेंगे देखने का काम है। इसमें यही रास्ता दो साल पहले इधर हुआ था, यही मेरी बोट भेजी वो एक इसके ही बेटे के PA का ही भाई उधर या ठिकाणी गया तो या भाचा गया, वैसा ही कुछ होना नहीं मांगता है। अभी जिम्मेदारी ऐसी है, जिम्मेदारी अपनी ये है कि किसी हालत में इधर कैसे बाकी चीज लोग जो अड़के हैं